सरकारी दफ्तरी समायोजनाने बदली हा जो शब्द आहे ना, तो खूपच रखरखीत आणि प्रशासकीय वाटतो. हो अगदीच. नुसतं कागदावरचा शब्द. नेमका म्हणजे एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये जाणारा कागद आणि त्यावरील एका अधिकाऱ्याची सही, एवढंच. खरे, त्यात भावनांना काही जागाच नसते तशी. पण आज आपण अशा एका कागदाची गोष्ट उलगडणार आहोत ज्याने साखरोली नावाच्या संपूर्ण गावाला अक्षरशः रडवलं. अरे बापरे. हो, 27 मार्च 2026 रोजी साखरोली येथील जिल्हा परिषद शाळेत जो शिक्षकांचा निरोप समारंभ झाला ना, त्याचा अधिकृत अहवाल आज आपल्याकडे आहे. पण आजचे आपले उद्दिष्ट केवळ एका शाळेतील कार्यक्रमाची बातमी वाचून दाखवणे हे नक्कीच नाहीये. नाही, अजिबात नाही. तर ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत शिक्षक आणि गावकरी यांच्यात जे एक खोलवर रुजलेलं अतूट नातं असतं, ते कोणत्या प्रक्रियेतून तयार होतं याचा मागोवा घेणं हे आपलं मिशन आहे. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. या अहवालात सुरुवातीलाच जो समायोजनाने बदली हा शब्द आलाय ना, तिथूनच मला वाटतं या विश्लेषणाची सुरुवात करायला हवी. बरोबर. कारण समायोजन म्हणजे नेमकं काय, तर ही एक अतिशय तांत्रिक आणि काय म्हणतो आपण, गणितावर आधारित प्रक्रिया आहे. म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या संख्येवरून ठरणारी. अगदी बरोबर. शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि शिक्षकांचं प्रमाण यांचं एक विशिष्ट गणित असतं. जर एखाद्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर तिथल्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाला दुसऱ्या शाळेत पाठवलं जातं. हो, हे केवळ आकड्यांचं आणि निकषांचं गणित आहे. यात भावनांना किंवा वैयक्तिक संबंधांना कोणताही वाव नसतो. पण या अहवालातून हेच स्पष्ट होतं की शासनासाठी जी केवळ आकड्यांची जुळवाजुळव असते ना, ती गावकऱ्यांसाठी मात्र काळजाचा ठोका चुकवणारी घटना असू शकते. आणि म्हणूनच हा प्रसंग खूप काही सांगून जातो. म्हणजे ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया असती तर एक अधिकारी आला असता, त्याने कागद दिले असते आणि शिक्षक दुसऱ्या दिवशी निघून गेले असते. हो ना. पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. हा जो भावनिक प्रसंग उभा राहतो तो काही एका रात्रीत तयार होत नाही. त्यामागे बरंच काम असतं. अगदी. यामागे एक शिस्तबद्ध प्रक्रिया आणि अत्यंत संवेदनशील नियोजन असतं. आपण या अहवालात नमूद केलेल्या नियोजनाच्या टप्प्याकडे वळूया. हो, कारण त्यातूनच आपल्याला ग्रामीण शाळेच्या कार्यपद्धतीची खरी ओळख होते. बरोबर. मुख्याध्यापक श्री राजेश पवार सर यांनी या समारंभासाठी जे नियोजन केलं आहे ते खूपच लक्षवेधी आहे. म्हणजे त्यांनी थेट निर्णय न घेता आधी आपले सहकारी शिक्षक म्हणजेच श्री गुरुनाथ खारीक, श्री नितीन पाटील आणि सौ मंदा मोरे यांची एक सभा घेतली. अच्छा, म्हणजे आधी अंतर्गत चर्चा केली. हो, आणि त्यानंतर त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीची सभा बोलावून या कार्यक्रमाची आखणी केली. आणि या प्रक्रियेमागे ना एक विशिष्ट यंत्रणा काम करते. शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे ज्याला आपण SMC म्हणतो, ती काही केवळ नावापुरती तयार केलेली गावकऱ्यांची समिती नसते. ती फक्त कागदावर नसते का? नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार ती एक वैधानिक संस्था आहे ज्यामध्ये पालकांचा आणि विशेषतः मातांचा खूप मोठा सहभाग असतो. अच्छा. मुख्याध्यापक पवार सरांनी आधी आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतलं. तिथे त्यांनी शाळेच्या अंतर्गत पातळीवर एक मत तयार केलं आणि त्यानंतर ते हा प्रस्ताव घेऊन शाळा व्यवस्थापन समितीकडे गेले. अगदी बरोबर. याचा अर्थ असा की त्यांनी शिक्षकांचा निरोपाचा विषय हा शाळेच्या 4 भिंतीतून बाहेर काढून थेट गावाच्या दरबारात नेला. भारीच आहे हे. मला इथे एका गोष्टीची आठवण होतीये. म्हणजे हे एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट इव्हेंट किंवा एखाद्या मोठ्या महोत्सवाच्या नियोजनासारखे वाटतंय. हा, तसंच काहीसं. जिथे मुख्याध्यापक एका प्रोजेक्ट मॅनेजर सारखे सर्वांना एकत्र आणत आहेत. पण इथेच एक मोठा विरोधाभास मला दिसतो. तो कसा? एखाद्या कॉर्पोरेट प्रोजेक्ट मॅनेजरकडे बजेट असतं, आर्थिक तरतूद असते, एक मोठी टीम असते. पण इथे एका ब्राह्मीण शाळेच्या मुख्याध्यापकाला कोणतेही अतिरिक्त आर्थिक पाठबळ नसताना हा इव्हेंट मॅनेज करायचा आहे. खरंय, त्यांच्याकडे फक्त लोकांचा पाठिंबा असतो. अगदी. त्यांच्याकडे चलन म्हणून केवळ सद्भावना किंवा लोकांचा विश्वास असतो. आणि म्हणूनच मला एक प्रश्न पडतो की केवळ 2 शिक्षकांच्या बदलीच्या निरोपासाठी शाळा व्यवस्थापन समितीची परवानगी आणि त्यांचा इतका सक्रिय सहभाग एवढा महत्वाचा का असतो? हे काम तर शाळेच्या स्तरावरही आपापसात वर्गणी काढून होऊ शकलं असताना. आपण अनेकदा पाहतो की ग्रामपंचायत आणि शाळा प्रशासन यांच्यात काही ना काही वाद असतात. मग असं काय होतं की गावाला यात सामावून घेणं भाग पडतं? इथे सर्वात वेधक बाब म्हणजे हीच ती संकल्पना आहे जी ग्रामीण शाळांना आणि तिथल्या सामाजिक रचनेला वेगळी ठरवते. अच्छा. तुम्ही जो प्रश्न विचारलात तो अगदी रास्त आहे. पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की ग्रामीण भागात शाळा ही केवळ विद्यार्थ्यांसाठी असलेली वास्तू नसते.
मग ती काय असते? ती गावाच्या सामूहिक अस्मितेचं केंद्र असते. जेव्हा मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेतात तेव्हा ते केवळ परवानगी मागत नसतात, तर ते गावाला एका भावनिक प्रक्रियेत सामावून घेत असतात. म्हणजे गावाला आपला वाटा वाटतो त्यात. अगदी. आणि म्हणूनच अहवालात एक अत्यंत महत्वाची नोंद आहे. गावच्या सरपंच सौ अंजनाताई कांबडी यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. म्हणजे ग्रामपंचायतीच्या सरपंचाने थेट शाळेच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारणे हे दोन वेगवेगळ्या प्रशासकीय व्यवस्थांचे एकत्र येणे आहे. अगदी तसंच. हे दर्शवतं की सरपंच केवळ गावाचे राजकीय प्रमुख नाहीत, तर ते शाळेचेही पालक आहेत. क्या बात आहे. याशिवाय कार्यक्रमाची सुरुवात आदर्श पूजन करून आणि स्वागत गीत गाऊन झाली. हे आदर्श पूजन म्हणजे नेमकं काय असतं? ही आपली संस्कृती आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं पूजन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला केवळ एक कर्मचारी मानत नाही, बरोबर. तर आपण त्याला एक आदरणीय अतिथी, एक मार्गदर्शक मानतो. हे सगळं शाळेवर असलेल्या गावाच्या मालकीचे आणि शिक्षकांप्रती असलेल्या त्यांच्या अथांग आदराचं प्रतीक आहे. हे खरंच खूप प्रभावी आहे. मुख्याध्यापकांनी ज्या प्रकारे सर्वांना एकत्र आणलं ते पाहून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? हे फक्त नियोजनापुरतं मर्यादित नव्हतं, तर ज्या माणसाला निरोप द्यायचा आहे त्याच्या प्रदीर्घ प्रवासाचा तो एक सन्मान होता. नक्कीच. आणि जेव्हा आपण श्री नितीन पाटील यांनी केलेल्या प्रास्ताविकाचा संदर्भ पाहतो तेव्हा या प्रवासाची खोली आपल्याला समजते. त्यांनी खूप सविस्तर मांडणी केली आहे. हो ना. या प्रास्ताविकात त्यांनी सत्कार मूर्ती श्री वसंत मडकेसर यांच्या प्रवासाची जी तारखांसहित माहिती दिली आहे ती खरोखरच थक्क करणारी आहे. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. ती शिक्षण व्यवस्थेचा एक संपूर्ण कालखंड आहे. अगदी बरोबर. अहवालातील माहितीनुसार ना, मडके सरांनी 13 मार्च 1997 ला नोकरीत सुरुवात केली. बापरे, 1997? हो. त्यांची पहिली नेमणूक होती जिल्हा परिषद शाळा गोकुळगाव केंद्र लेणाड. त्यानंतर अहवालात जसा उल्लेख आहे त्यानुसार दुसरी शाळा खैरेपाडा केंद्र सराळांबे येथे जुलै 2023 चा संदर्भ आहे. आणि केंद्र शाळा साक्रोली येथे 7 मे 2019 रोजी ते रुजू झाले. आता इथे मला हा विचार सतावतोय की 1997 पासूनची नोकरी म्हणजे जवळपास 3 दशकांचा काळ. अगदी. या काळात पिढ्या बदलल्या, शिक्षणाचे तंत्र बदलले, फळ्यावरच्या खडूपासून ते कदाचित डिजिटल स्क्रीनपर्यंतचा प्रवास झाला असेल. मला प्रश्न असा पडतो की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना एका शिक्षकाला स्वतःमध्ये किती बदल करावे लागले असतील? खूपच जास्त. आणि तरीही अहवालात स्पष्टपणे नमूद केलंय की विद्यार्थी आणि पालक यावेळी अत्यंत भावूक झाले होते. एक साधी बदली एवढा भावनिक कल्लोळ कसा काय निर्माण करू शकते? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. कसं? बघा, जेव्हा एखादा शिक्षक 1997 पासून सेवेत असतो तेव्हा त्याने केवळ एका पिढीला शिकवलेलं नसतं. अनेकदा असे होते की ज्या विद्यार्थ्याला त्याने सुरुवातीच्या काळात शिकवले असेल ना, त्याच विद्यार्थ्याची मुलं आज त्याच्या समोर विद्यार्थी म्हणून बसलेली असतात. अरेच्या, हो, हे शक्य आहे. तो एका कुटुंबाचा, एका गावाचा शैक्षणिक इतिहास बनलेला असतो. ग्रामीण भागात शिक्षक हा केवळ वर्गात येऊन अभ्यासक्रम पूर्ण करणारा नसतो, तो एक मार्गदर्शक असतो. अगदी. तो अनेकदा पालकांचा समुपदेशक असतो, गावकऱ्यांसाठी शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती देणारा दुवा असतो आणि विद्यार्थ्यांसाठी एक भक्कम आधारवट असतो. खरंय. त्यामुळे जेव्हा त्यांची बदली होते तेव्हा गावाला असं वाटतं की त्यांच्या कुटुंबातील एक अत्यंत महत्वाचा आणि शहाणा माणूस त्यांना सोडून जात आहे. याला जोडून मला एक सांगावंसं वाटतं. आपण अनेकदा बातम्यांमध्ये पाहतो की मुले शिक्षकांच्या बदलीनं ढसाढसा रडतात, त्यांच्या गाडीसमोर उभी राहतात. हो, खूपदा पाहिलंय आपण असं. हा, तोच जिव्हाळा आहे जो या अहवालाच्या शब्दांमागे लपलेला आहे. आणि म्हणूनच मडके सरांनी आपल्या मनोगतातून आपले अनुभव सांगताना जे भावूक विचार मांडले ते अत्यंत स्वाभाविक आहेत. नक्कीच. तो केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास नसून एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या आयुष्यात केलेल्या सकारात्मक बदलांचा तो आलेख आहे. आणि केवळ शिक्षकच नाही तर अहवालात असंही नमूद आहे की विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या. कृतज्ञता ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही सरकारी आदेशाने किंवा पैशाने निर्माण करता येत नाही. ती वर्षानुवर्षे केलेल्या निस्वार्थ सेवेतूनच निर्माण होते. अगदी बरोबर बोललात. जेव्हा एखादा पालक भरसभेत एखाद्या शिक्षकाबद्दल बोलताना भावूक होतो तेव्हा तो एका प्रशासकीय कर्मचाऱ्याला निरोप देत नसतो.
तर तो आपल्या मुलांच्या भविष्याला आकार देणाऱ्या एका शिल्पकाराला निरोप देत असतो. हा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे. आता आपण या अहवालात नमूद केलेल्या एका वेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या प्रसंगाकडे वळूया, जो आधुनिक काळाचा आणि मानवी संबंधांचा एक उत्तम मेळ दर्शवतो. कोणता प्रसंग? या कार्यक्रमाचे दुसरे सत्कारमूर्ती होते श्री नाथा मेंगाळ सर. यांची ही समायोजनाने बदली झाली होती, पण अहवाल सांगतो की वैयक्तिक कारणास्तव ते या सत्कार समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. अच्छा. आता सामान्यतः अशा वेळी कार होतं, आपण गृहीत धरतो की ते नाहीत तर त्यांचा सत्कार नंतर कधीतरी होईल किंवा विषय तिथेच संपेल. हो, सहसा असंच होतं. पण इथे तसं झालं नाही. मेंगाळ सरांनी दूरध्वनीवरून सर्वांशी संपर्क साधला, आपली दिलगिरी व्यक्त केली आणि सर्वांचे आभारही मानले. अरे वा. तंत्रज्ञानामुळे माणूस जरी प्रत्यक्षात नसला तरी भावना कशा पोहोचू शकतात हे यावरून खूप छान अधोरेखित होतं. यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की एखादी व्यक्ती तिथे प्रत्यक्षात नसताना त्यांना अशा महत्वाच्या कार्यक्रमात सामावून घेणे हे काय दर्शवते? काय दर्शवतं? हे स्पष्ट करते की तो सोहळा केवळ फोटो काढण्यासाठी, वर्तमानपत्रात बातमी देण्यासाठी किंवा एखाद्या देखाव्यासाठी आयोजित केलेला नव्हता. अगदी खरं. तो खऱ्या अर्थाने त्या शिक्षकाचा सन्मान करण्यासाठी होता. मेंगाळ सरांची अनुपस्थिती असूनही त्यांना दूरध्वनीवरून सहभागी करून घेणे हे त्यांच्या कार्याला दिलेली खरी पोचपावती आहे. बरोबर. आजच्या काळात जेव्हा आपण एका क्लिकवर एकमेकांशी जोडले जातो, तेव्हा एका गावाच्या शाळेत लाऊडस्पीकरवर एखाद्या शिक्षकाचा फोन ऐकणे ही गोष्ट त्या गावासाठी आणि त्या शिक्षकासाठी किती जिव्हाळ्याची असू शकते याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. अगदी बरोबर. आणि यावरूनच या सत्कार सोहळ्याची व्याप्ती आणि खोली किती मोठी होती याचा आपल्याला अंदाज येतो. व्याप्तीबद्दल बोलायचं झालं तर अहवालातील यादीच खूप मोठी आहे. हो ना. केवळ शाळेच्या 4 भिंतीत हा कार्यक्रम अडकला नव्हता. अहवाल अतिशय स्पष्टपणे सांगतो की शाळेच्या वतीने, केंद्रातील शिक्षकांच्या वतीने, प्रत्यक्ष सरपंचांच्या हस्ते, तसंच ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती अशा सर्वच स्तरांतून मडके सरांचा अत्यंत सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. जणू काही प्रत्येक घटकाला असं वाटत होतं की या प्रवासातला आपला वाटा म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. अगदी. आणि यात सगळ्यात महत्वाची नोंद जी मला अहवालात भावली ती म्हणजे विद्यार्थ्यांनी अगदी आपुलकीने सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. आपुलकी हा शब्द इथे खूप जाणीवपूर्वक वापरला गेला असावा असं वाटतं तुम्हाला? हो. कारण शालेय जीवनात शिस्त म्हणून केलेले नमस्कार आणि आपुलकीने केलेला सत्कार यात खूप मोठा फरक असतो. खरंय. पण थांबा, या सोहळ्याची व्याप्ती फक्त साखरोली गावापुरती किंवा तिथल्या विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित नव्हती. अच्छा, अजून कोण होतं? मला अहवालातील तो भाग खूप विशेष वाटला जिथे इतर अतिथींचा उल्लेख आहे. अहवालानुसार अतिथी म्हणून नांदगाव शाळेचे कच्छवे सर आणि पालवे सर तसेच सावरदेव शाळेचे जिंजर सर या अतिथी शिक्षकांनीही आवर्जून उपस्थिती लावली. अरे वा, बाहेरच्या गावचे शिक्षक. हो. त्यांनीही मडके सरांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यांचा सत्कार केला. आता एका गावाच्या शाळेच्या कार्यक्रमात इतर गावांमधील शाळेचे शिक्षक येऊन सहभागी होणं हे खरंच खूप वेगळे आहे. मला हा प्रश्न पडतो की स्वतःचं काम, स्वतःच्या शाळेची जबाबदारी सोडून हे शिक्षक दुसऱ्या गावातल्या एका सहकार्याच्या निरोपासाठी का आले असावेत? याला आपण एक प्रकारचं सर्व्हायव्हल मेकॅनिझम किंवा ग्रामीण व्यवस्थेतील एक पडद्यामागची भक्कम यंत्रणा म्हणू शकतो. कसं काय? हे जे अतिथी शिक्षक आले होते ना, ते केवळ पाहुणे नव्हते. ते एकाच व्यवस्थेत समान आव्हानांशी लढणारे सहकारी होते. बरोबर. ग्रामीण भागात काम करताना शिक्षकांना अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढावे लागते. भौतिक सुविधांची कमतरता असते. विद्यार्थ्यांची गळती थांबवणे हे एक मोठे आव्हान असते. प्रशासनाचे नवीन नियम आणि माहिती तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करायचे असतात. अगदी तारेवरची कसरत असते ती. हो. अशा वेळी हे सर्व शिक्षक एका विशिष्ट केंद्र स्तरावर एकमेकांशी जोडलेले असतात. जेव्हा एका शिक्षकाला काही अडचण येते तेव्हा हेच नेटवर्क त्यांच्या मदतीला धावून येते. अच्छा, म्हणजे हा एक सपोर्ट ग्रुप आहे त्यांचा. अगदी. त्यामुळे जेव्हा साखरोली शाळेतून मडके सरांसारख्या एका अनुभवी व्यक्तीची बदली होते तेव्हा नांदगावचे कचवे सर आणि पालवे सर किंवा सावरदेवचे जेंजर सर तिथे उपस्थित राहतात. ते केवळ एका व्यक्तीला निरोप देण्यासाठी येत नाहीत, तर ते एका सहकार्याच्या प्रदीर्घ प्रवासाला, त्याच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी येतात. हे त्यांच्यातील व्यावसायिक आणि भावनिक एकोप्याचं अत्यंत जिवंत उदाहरण आहे. म्हणजे हा जो प्रवास आहे तो एकाकी नाही तर एका मोठ्या परिवाराचा आहे. अगदी.
जिथे प्रत्येक जण एकमेकाला सावरून पुढे नेतोय आणि या संपूर्ण सोहळ्याची सांगताही तितक्याच सुंदर पद्धतीने झाली. अहवालात नमूद केल्याप्रमाणे श्री गुरुनाथ खारीक यांनी आभार प्रदर्शन करून या कार्यक्रमाची सांगता केली. ज्याप्रमाणे मुख्याध्यापक पवार सरांनी नियोजनाची पहिली वीट रचली, तशीच खारीक सरांनी आभार प्रदर्शनातून या संपूर्ण प्रक्रियेवर एक कळस चढवला. प्रत्येक गोष्टीची सुरुवात जशी नियोजनबद्ध होती तशी सांगताही अगदी योग्य प्रकारे झाली. होय, आणि हे आभार प्रदर्शन केवळ औपचारिक नसणार. नक्कीच नाही. ते त्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी झालेल्या प्रत्येक घटकाप्रती, मग ते विद्यार्थी असोत, सरपंच असोत, गावकरी किंवा अतिथी शिक्षक असोत, त्या सर्वांप्रती व्यक्त केलेली सामूहिक कृतज्ञता होती. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? आपण सुरुवातीला जो विचार केला होता तो कॉर्पोरेट इव्हेंट्सचा. हो, तो मोठ्या शहरातील कॉर्पोरेट निरोप समारंभ आणि साक्रोली सारख्या गावचा हा निरोप समारंभ, यातला फरक आता पूर्णपणे स्पष्ट झाला आहे. तिथे केवळ एक खुर्ची रिकामी होते आणि दुसरी व्यक्ती ती जागा त्वरित घेते. माणसांची जागा भरून निघते लगेच. पण इथे एका शिक्षकाने, एका माणसाने गावात 30 वर्षांच्या तपश्चर्येतून जे स्थान निर्माण केलेलं असतं, ते स्थान कोणीही दुसरा माणूस एका दिवसात भरून काढू शकत नाही. ती पोकळी भरून निघायला कित्येक वर्ष लागतात. अगदी खरंय. आपण एका साखरोली नावाच्या गावच्या शाळेचा अहवाल पाहिला. वरवर पाहता ती केवळ एका समायोजनाच्या बदलीची बातमी किंवा सरकारी कामकाज वाटू शकतं, पण प्रत्यक्षात हे ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षण, समाज आणि प्रशासकीय व्यवस्थेतील मानवी चेहऱ्याचं उत्तम उदाहरण आहे. अगदी बरोबर. हा अहवाल आपल्याला एका मोठ्या सत्याची जाणीव करून देतो. व्यवस्था कितीही तांत्रिक असली, नियम कितीही कडक असले, तरी ती व्यवस्था शेवटी माणसांनी आणि त्यांच्यातील अटूट नात्यांनी चालते. आणि याच कारणामुळे या विश्लेषणाच्या शेवटी श्रोत्यांसाठी मला आणि माझ्या सहकार्याला मिळून एक विचार नक्कीच मांडायचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत आपण आज जे काही आहोत त्यामागे अशाच एखाद्या पडद्यामागच्या निस्वार्थी शिक्षकाचा खूप मोठा वाटा असतो. ज्यांच्या निरोपाची बातमी कदाचित कोणतीही राष्ट्रीय ब्रेकिंग न्यूज बनत नसेल, जागतिक पातळीवर त्याची चर्चा होत नसेल, पण साखरोली सारख्या एखाद्या संपूर्ण गावासाठी, तिथल्या प्रत्येक कुटुंबासाठी तो एक ऐतिहासिक आणि काळजाला भिडणारा क्षण असतो. म्हणूनच आपण सर्वांनी आज स्वतःच्या भूतकाळात डोकावून पाहायला हवे. असा विचार नक्की करा की आपल्या आयुष्यातील असा तो शिक्षक कोण होता, ज्याने आपल्याला नुसतं फळ्यावरचं पुस्तकी ज्ञान दिलं नाही, तर खऱ्या अर्थाने जगण्याचं भान दिलं, ज्याने आपल्यासाठी प्रशासकीय चौकटीच्या बाहेर जाऊन विचार केला. होय, नक्कीच आठवण काढावी. त्या एका चेहऱ्याची, त्या एका नावाची आठवण आज या निमित्ताने आपण सर्वांनी नक्की जागवावी. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विश्लेषणासोबत.